जय शिवराय शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी मध्ये जे काही यादी आलेली आहे त्यामध्ये आता कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहे व कोणते शेतकरी अपात्र ठरलेले आहे त्याची आकडेवारी व कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत ते पात्र शेतकऱ्यांची यादी हे प्रकाशित करण्यात आली आहे आणि त्यासोबतच रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांसाठी कोणती यादी व कधीपर्यंत ती यादी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे याची सविस्तर डिटेल माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना यामध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या 94,000 आणि अन्य अन्य कारणाने 46,000 असे एकूण 1,40,000 शेतकरी हे या कर्जमाफीमधून अपात्र ठरलेले आहेत। त्यासोबतच आतापर्यंत 16,96,000 शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले आहेत। त्यामध्ये त्याची यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे। राज्यातील 13 लाख शेतकऱ्यांची यादी विविध कारणांच्या दुरुस्तीसाठी बँकांकडे परत पाठवली आली आहे। त्यामुळे ती लवकरच मिळेल असं सुद्धा सहकार मंत्री म्हणजे जे काही 13 लाख शेतकऱ्यांची यादी दुरुस्तीसाठी बँकांकडे पाठवलेली आहे, परत पाठवलेली आहे, त्यांची यादी लवकरच मिळेल आणि ती यादी देखील तपासून प्रकाशित करू असं सुद्धा आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले। आणि जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे त्यांना 1 एप्रिल 2026 पासून व्याज आकारणीचे करू नये असे सुद्धा निर्देश बँकांना दिलेले आहेत। त्यामध्ये स्टेट बँक, युनियन बँक या बँकांचा समावेश केलेला आहे। त्यासोबत आता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे यादी प्रकाशित केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 दिवसात पैसे सुद्धा जमा होतील असं सुद्धा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले। आणि दुसरी यादी कर्जमाफीची लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि आता कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत कर्जमाफी होणार आहे त्यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे। 30 सप्टेंबर 2025 अखेर आणि 31 मार्च 2026 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पैशाची कर्जाची परतफेड न केलेले शेतकऱ्यांचा यात समावेश आहे। यामध्ये जिल्हा राष्ट्रीयकृत ग्रामीण बँकांकडून ही सर्व माहिती मागवलेली आहे। यामध्ये 32 लाख शेतकऱ्यांची यादी ही तयार करण्यात आलेली आहे। यात 2 लाखाच्या आतील कर्जमाफीसाठी पात्र असलेले शेतकरी व जे रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे यांची यादी हे 32 लाख शेतकऱ्यांच्या समाविष्ट म्हणजे रेग्युलर कर्जदार शेतकरी आणि 2 लाखाच्या आत कर्जमाफीसाठी पात्र असलेला शेतकरी याची दोघांची मिळून 32 लाख अशी आकडेवारी आहे। आणि आतापर्यंत जे काय जाहीर केलेले 16,96,000 शेतकऱ्यांची पात्र शेतकऱ्यांची यादी आहे त्यापैकी 7,03,000 शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडून तर 9,93,000 शेतकऱ्यांनी व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज हे घेतलेले आहे। त्यांची एकूण रक्कम 13,336 कोटी इतकी आहे। आणि यापैकी आतापर्यंत फक्त 11,46,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही ती कर्जमाफी संदर्भामध्ये सविस्तर अपडेट जशी दुसरी यादी प्रकाशित होईल तसं आपण आपल्यापर्यंत संपूर्ण डिटेल माहिती पोहोचवत राहू। धन्यवाद।